अगं नाही ग. दसरा तर प्रत्येक वर्षी येते की ग. प्रत्येक दसऱ्याला सोनं घ्यावं असं काय मान असतं का सांग बर. अगं ह्या वर्षी पाऊस किती पडलाय तुला तर माहितीये की. सगळी पिकं पाण्यानं वाहून गेली ती. हाती तर काय सुद्धा लागलं नाही अगं. बरं ऐक की, रुपाचं जरा थोडं राहिलंय, मी नंतर तुला कॉल करते. ठेवू का? काय झालं ग? कोणाचा फोन होता? अहो काय नाही, मैत्रिणीचा फोन होता. ती विचारत होती दसरा झाला आणि दसऱ्याला नवऱ्यानं सोनं काय घेतलं. अहो काय झालं? काय नाराज झाला? बायको, खरं सांगू तुला, तू ना लय कम नशिबाची आहे बघ. तुझ्या पदरात ना माझ्यासारखा शेतकरी नवरा पडला. अगं मी साधं तुला साडी घेऊ शकतोय ना, साधं फुटका मणी घेऊ शकतोय. तुझ्या मैत्रीच्या नवऱ्यानं बघ, तिला काय काय दागिने घेतला असेल, काय काय सोन्यानं मडवलं असेल, पण मी हातलं तुला कायच घेऊ शकत नाही ग. अहो कशाला नाराज होताय? माझा खरा दागिना तर तुम्हीच आहात. तुम्हाला तर माहिती आहे, माझं साधं डोकं जरी दुखालं तर तुम्ही माझ्या उशापासून हलत ना. मला चहा बनवता येत नाही तरी तुम्ही माझ्यासाठी चहा बनवून आणता. मग मला सांगा तुम्ही, मला आणखीन कुठलं सुख हवंय? अहो आणखीन एक सांगते तुम्हाला, मी ना कम नशिबी नाही, मी तर नशीबवान आहे. कारण मला तुमच्यासारखा शेतकरी नवरा मिळाला. आणखीन एक सांगते तुम्हाला, तुमच्यासारखा हिरा माझ्यासोबत असताना मला कुठल्या दागिन्याची गरज नाही. अगं खरं सांगू तुला, तुझ्यासारखी अशी समजूतदार बायको प्रत्येक नवऱ्याला जरी मिळाली ना, तर त्या नवऱ्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही.